नमस्कार, अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। आता आपण पाहत आहोत सगळीकडे चर्चा की अण्णा हजारेंच्या नावाने पुण्यामध्ये बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। बॅनर लावणाऱ्यांचं म्हणणं आहे की अण्णा हजारे आता तरी झोपेतून जागे व्हा, लोकशाहीसाठी लढा, देशासाठी उठा। तर अण्णा हजारेंचा झोपलेला फोटो त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि झोपेतून जागे व्हा असं त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे। हे बॅनर का लावले तर बॅनर लावणाऱ्यांचं म्हणणं आहे की आता लोकशाही धोक्यात आहे, विचार केला पाहिजे हे बॅनर लावणाऱ्या गट कोणाचा आहे, कोण आहेत आणि यांनी का लावलाय, कशासाठी लावलेत असे बॅनर आणि ते अण्णा हजारेंच्याच नावाने का लावलेत। आपण एकीकडे म्हणतो की 140 करोड ही लोकसंख्या आहे आपल्या देशाची, म्हणजे 100 करोडच किती मोठी झाली आणि आणखी बाजूला त्याच्यात प्लस 40 करोड म्हणजे 140 करोड लोकसंख्या असताना अण्णा हजारेंनीच देशासाठी लढावं असं बॅनर लावणाऱ्यांचं म्हणणं आहे। म्हणजे बाकीचे जे एवढी मोठा जनसमुदाय आहे याच्यापैकी कुणीच लढू नये, पण कोण उठलं पाहिजे तर अण्णा हजारेंनी लढलं पाहिजे, लोकशाहीला जिवंत केलं पाहिजे। लोकशाही का धोक्यात आलेली आहे तर त्यांचं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि या पक्षाने भारतीय जनता पार्टी नावाच्या पक्षाने लोकशाही धोक्यात आणलेली आहे। मग आता अण्णा हजारेंनीच का उठलं पाहिजे तर जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं सरकार होतं तेव्हा अण्णा हजारे लढत होते आणि लोकशाही त्याच्यामुळे जिवंत राहत होती आणि मग लोकशाही जिवंत राहिली होती। पण आता अण्णा हजारे लढत नाहीत आणि सरकार भारतीय जनता पार्टीचे, म्हणून अण्णा हजारेंनी आता लढलं पाहिजे। ह्या पक्षाच्या खिलाफ, भाजपच्या खिलाफ अण्णा हजारेंनी लढलं पाहिजे, उठलं पाहिजे। पुढे ते असं म्हणतात, त्याच्यावरती उद्गार आहेत की कुंभकर्ण सुद्धा रावणासाठी आणि लंकेसाठी जागा झाला होता, तुम्ही आपल्या देशासाठी जागे व्हा। बरं, अण्णा हजारेंचं म्हणणं आहे की मी आता 90च्या वयामध्ये आहे आणि 90मध्ये असताना मीच उठलं पाहिजे आणि मीच लढलं पाहिजे, मग तुम्ही काय करायचं। बरं, लोकशाही जिवंत आता राहिली पाहिजे असं बॅनर लावणाऱ्याचं म्हणणं आहे। तर मग बॅनर लावणाऱ्यांनी स्वतः का लढू नये असं बॅनर लावणाऱ्यांना का वाटलं नाही की लोकशाही धोक्यात आले हे मला कळत आहे, मग मी बॅनर लावून अण्णा हजारेंना निरोप पाठवण्यापेक्षा मी स्वतः का लढू नये। जर सगळ्यात आधी कळाले बॅनर लावणाऱ्यांना की लोकशाही आता धोक्यात आलेली आहे, आता लोकशाहीला जिवंत करण्याची गरज आहे, भारतीय जनता पार्टी नावाच्या पक्षाकडून देशाला आणि लोकशाहीला धोका आहे, तर मग या भारतीय जनता पार्टी पक्षासोबत मी लढलं पाहिजे असं बॅनर लावणाऱ्याला का वाटलं नाही किंवा इतर पक्षीयांना का वाटत नाही, का अण्णा हजारेंनीच करावं असं। अण्णा हजारेंनी आतापर्यंत लढलेत हे त्यांना माहिती आहे चांगलं आणि म्हणून त्यांचं म्हणणं असेल कदाचित। अण्णा हजारे तर देशासाठी लढले, अण्णा हजारे लोकशाहीसाठी लढले, अण्णा हजारे भ्रष्टाचाराच्या खिलाफ लढले। अण्णा हजारेंचं कार्य केवळ भ्रष्टाचार, लोकशाही, राष्ट्रभक्ती एवढंच नव्हतं, तर अण्णा हजारेंचं कार्य हे स्वतःच्या गावापासून सुरू झालं, गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचलेला आवाज म्हणजे अण्णा हजारे। अण्णा हजारेंनी कार्य गल्लीतून सुरू केलं, ते काय डायरेक्टली असे लढले बॅनरबाजी करून अण्णा हजारेंनी काम नाही केलं। डायरेक्ट अण्णा हजारे मोठं झाले नाहीत की जे आता बॅनरवर पोटात दुखायला लागलं लोकांच्या। अण्णा हजारेला हातात खराटा घ्यावा लागला, अण्णा हजारेंना हातात फळी पाटी घ्यावी लागली, लोकांनी त्या ठिकाणी स्वेच्छेला जरी बसले तर अण्णा हजारेंना काढून टाकावं लागलं आणि म्हणून अण्णा हजारे गल्लीपासून दिल्लीपर्यंत अण्णा हजारेंचा आवाज पोहोचलेला आहे। उगा नाही पोहोचला, उगा बॅनर लावलं म्हणजे काम संपत नाही, तर अण्णा हजारेंना हे बदनाम करण्याचं सगळ्यात मोठं षडयंत्र। मग अण्णा हजारेंनीच लढलं पाहिजे, अण्णा हजारेंनीच केलं पाहिजे। हे कुठून सुरू झालं हे षडयंत्र? अण्णा हजारेंचं कार्य कोणाकोणाच्या पोटात दुखतं, अण्णा हजारेंची राळेगण सिद्धीचं जे अण्णा हजारेंचं गाव म्हणजे सार्वभौम गाव गणराज्य ज्याला म्हटलं जातं ते जिवंत आणि लोकशाहीचं खरं उदाहरण। लोकशाही खरं जर जिवंतपणे जगत असतील तर ते राळेगण सिद्धीवासीय जगतात। हे कोणामुळे आहे, कोणामुळे राळेगण सिद्धीतील लोकांना लोकशाहीमध्ये जगता येतं तर ते अण्णा हजारेंमुळे जगता येतं। मग अण्णा हजारेंचं हे कार्य अनेक लोकांच्या पोटात दुखायचं, त्यापैकी सर्वोच्च नाव यादीमध्ये नाव जर कोणाचं असेल तर ते सुषमा अंधारे आहे। आपल्या देशामध्ये आपण पाहिलं की मागील 2-4 वर्षामध्ये 4-1 वर्षामध्ये लोकांचं फक्त वैचारिक प्रदूषण केलं जातं आणि ह्या वैचारिक प्रदूषणामध्ये लोकांच्या समोर निस्ती भाषणाच्या नावाखाली, वेगवेगळ्या सभांच्या नावाखाली गटाराच्या गटारा आणून वतल्या जातात आणि हे अनेक गटार आहेत ज्यांच्यामध्ये टँकरच्या टँकर ज्यांच्या घशात गटाराचे भरलेले आहेत, घाणीचे भरलेले आहेत, त्याच्यामध्ये काही नावं गट आहे विशिष्ट आणि हा जो गट आहे तो अण्णा हजारेंच्या पिछावर पडलेला आहे, आधीपासून अण्णा हजारेंच्या पिछावर पडलेले आहेत। आता सुषमा अंधारे, सदावर्ते असे
अनेक लोक आहेत जे अण्णा हजारेंच्या पिछावर पडलेले आहेत आणि त्या अण्णा हजारेंची बदनामी कशी करायची, तर केवळ अण्णा हजारेंचीच नाही, अण्णा हजारेंसारखं ज्यांचं कार्य असेल देशासाठी आणि ज्यांची लोकप्रियता असेल त्यांची लोकप्रियता हाणून काढण्याचं काम. आणि आम्हीच खूप मोठे ना, आम्हालाच खूप कायद्याचा अभ्यास ना, आम्हीच खूप संविधानाचे भक्त ना, आम्हीच खूप संविधानाचे अभ्यासक, हे दाखवणारा एक गट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि हा गट काय करतो, आता अण्णा हजारे कुणाच्याच आधात नाहीत, मधात नाहीत, कुणाचे शत्रू नाहीत, अजात शत्रू म्हटलं जातं अण्णा हजारेंना, म्हणजे ज्याचा कोणीच शत्रू नाही आणि ज्याचा कोणी मित्रही नाही. पण अण्णा हजारेंची लोकप्रियता, अण्णा हजारेंचं काम कुणाच्या तरी पोटात दुखतं, हा विशिष्ट गट आहे. आणि हे सर्वोच्च नाव जर कुणी असेल तर ते सुषमा अंधारे आणि सुस्मी अंधारेच आहे. या सुषमा अंधारेने काय केलं, गटाराच्या गटारा म्हणजे वैचारिक प्रदूषण काम करण्याचं काम केलं महाराष्ट्रामध्ये गेली 4 वर्षे झाले. आणि ती अगोदरही हे गटाराच्या गटार ओतण्याचं काम करायची, पण काँग्रेस सरकारच्या काळामध्ये तिला कोणी आधी भाव देत नव्हतं किंवा कोणी स्टेजवरही घेत नव्हतं. त्याच्यामुळं काय झालं होतं, हे गटार कोणी काय ऐकायला नसायचं. मग असा एक व्यक्ती पाहिजे होता जिच्यावर पोतेच्या पोते पैशाची उधळण करू शकेल आणि हिचं गटार सर्वत्र वाहून नेण्याचं काम करू शकेल. मग वाहून नेणारं कोण असेल तर ते प्रसारमाध्यम आहेत आणि त्या प्रसारमाध्यमांवर पैसा उधळणारा माणूस पाहिजे होतं. तिला पैसा उधळणाराही भेटला, जिच्यावर पोतेच्या पोते उधळल आणि तीच खूप हुशार आहे हे लोकांना तिचं थोबाड दाखवेल. आणि मग हे दाखवण्याचं काम केलं. मग स्टेजवर सगळ्यात आधी मुद्दा कोणता घेतला असेल तर तो अण्णा हजारेंना बदनाम करण्याचा. जसं की पुतना मावशींनी श्रीकृष्णाला मारण्याचा विडा उचलला होता कंसाच्या वतीने, कंसासाठी, तसा अण्णा हजारेला बदनाम करण्याचा विडा जर कोणी उचलला असेल तर ते सर्वात अगोदर नाव आहे सुषमा अंधारेचं. कित्येक वर्ष झाले ती अण्णा हजारेंना हा शब्द वापरते. म्हणजे तो बॅनरवर जो फोटो आलाय ना, अण्णा झोपेतून उठा वगैरे आणि आता तरी लोकशाहीसाठी लढा, तर ते हा जो फोटो आहे, हा फोटो आणि हे शब्द सगळ्यात आधी कोणी वापरले होतात तर ते सुषमा अंधारेंनी वापरलेले. तिच्याच गटारातून ते आलेले शब्द आहेत, ते आज बॅनरवरती आलेले आहेत. म्हणजे हे अजूनही जे कोणी म्हणतात अण्णा हजारे झोपेतून उठा, अण्णा हजारे झोपलेत, अण्णा हजारे जिवंत आहेत का, आम्हाला वाटलं तुम्ही जिवंतच नाहीत का, हा जो गट तयार झालाय ना, हे सगळे सुषमा अंधारेचे बैल आहेत. हे बैलच टाकतात, महिला भगिनी जास्त काही टाकत नाहीत त्याच्यामध्ये, पण ही सुषमा अंधारेचा जो बैल गट तयार झाले ना, हे बैल अण्णा हजारेंवर बोलायला लागलेत आता. म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी म्हणतात ना, म्हणजे येड्यातले येडे जे म्हणतात, आता ती ज्ञानी म्हणते आणि ती ज्ञानी आहे हे दाखवण्यासाठी तिच्यावर पैसा उधळणारा लीडर आणि त्यांचा तो गट, त्यांना फक्त सुषमा अंधारेच खूप हुशार आहे, सुषमा अंधारेंना संविधानाचा अभ्यास आहे, सुषमा अंधारेसारखी हुशार बाई नाही, सुषमा अंधारेसारखी सुंदर बाई कोणीच नाही जगात, हे विशिष्ट गट आहे तिला मानणारा. आणि तो अण्णा हजारेंना बदनाम करण्याचं काम करतो. कशावरून, सुषमा अंधारेंनी जे शब्द वापरले अण्णा हजारेंसाठी तेच शब्द वापरत आहे हे बैल गट सगळे, हे सगळे बैल तेच वापरतात. ते काय करतात, वास्तविक पाहता बैल हा आपल्या शेतकऱ्यांचा अतिशय चांगला आणि जवळचा मित्र आहे. या लोकांना बैल म्हणणं सुद्धा म्हणजे चुकीचं आहे, पण आपल्याकडे असं म्हणतात नाही, एखाद्या बाईच्या इशाऱ्यावर नाचत असला की हा बायकोचा बैल आहे म्हणतात किंवा ह्या बाईचा ऐकणारा म्हणतात, म्हणून त्याला बैल म्हणलं जातं, म्हणून तसं म्हणावं लागलं. पण खरे तर हे खूप पलीकडे आहे, ते जनावराच्या पलीकडे हा गट आहे. अण्णा हजारेंची ज्यांना आतापर्यंत किंमत कळाली नाही मूर्खांना, अरे तुम्हाला स्वतःचं एक दिवसाचं आयुष्य तुम्ही जाळून दाखवा फक्त देशासाठी किंवा गावासाठी. अरे गावाला तर शत्रू म्हणणारे लोक तुम्ही, कुठल्याही गावात जा, एखादा सरपंच जरी असला ना, तो म्हणतो मला खूप काम करायचे पण आमचं गाव चांगलं नाही. कुठेही जा लोकांचं तेच घराणं आहे, आमचं गाव चांगलं नाही, आमचं गावचं. दलिंदरांना तुम्हाला गाव चांगलं दिसत नाही आणि तुम्ही अण्णा हजारेंना नावं ठेवायला लागता. अण्णा हजारेंनी त्या काळामध्ये गावामध्ये जी क्रांती केली ना, ती कुणालाच करता येत नाही, अजून कुणालाच एकाही भेकाडाला करता येत नाही, एकाही मूर्खाला करता येत नाही. पण चालले अण्णा हजारेंना त्या सुस्मीच्या इशाऱ्यावर नाचून नावं ठेवायला. काय आहे त्या दलिंदर सुस्मीमध्ये, तिनं काय सगळं वैचारिक प्रदूषण केलंय आणि त्या उद्धव ठाकरेंना नुसता पैसा उधळलाय तिच्यावर. आणि मला तिचा पहिला शब्द होता, अण्णा तुम्ही झोपेतून उठा, मी तुम्हाला शोधते. अण्णा हजारे आयुष्यभराचे ब्रह्मचारी आहेत. ती अण्णा हजारेंना अशी एखादी शोधत आली म्हणजे अण्णा हजारे दार उघडून जागे होतील असं नका समजू. अण्णा हजारे आयुष्यभरासाठी CCTV कॅमेऱ्याच्या नजरेत राहिलेले आहेत. अण्णा हजारेंना म्हणजे सुईच्या टोकावर बसेल इतकाही कलंक कुणी लावू शकत नाही. पण ही सुषमा अंधारेंसारखी एखादी गटार वकणारी फिरत फिरत अण्णा हजारेंपर्यंत जाते आणि अण्णा तुम्ही उठा उठा, जागे व्हा. कशासाठी जागे व्हा, अण्णांचं आयुष्य ब्रह्मचर्यामध्ये जपलेलं आहे. अण्णा हजारे यांच्यासाठी जागे होतील का? अण्णा हजारेंनी जे काम केलंय ती आपली अवकात आहे का? आपली वर्णन करण्याची सुद्धा अवकात नाही. राळेगण सिद्धीला जे जाऊन येतात त्यांना कळतं की अण्णा हजारेंचं काय महत्व आहे आणि अण्णा हजारेंचं काम किती महान आहे. पण हिचा धंदा, हिचा उद्योगच ते होता साधू
संतांना महात्म्यांना बदनाम करायचा, मग अण्णा हजारेंनाही सोडेल कशी? कारण कसं, हे गटार गंगा कुठून तयार झाली? हिच्यापासूनच तयार झाले ना हे गटार असे. ही सोडणार कशी? अण्णा हिच्या पोटात खूप ते लोकांची लोकप्रियता. म्हणजे अलीकडे आपण अंजलीताई दमानियाचं बघितलं, संतोषभाऊ देशमुखांच्या बाबतीत अंजलीताई दमानिया जसं लढत होत्या तसं हिच्या पोटात खुपायला लागलं लगेच की हिची लोकप्रियता वाढायली. प्रसारमाध्यमांसमोर अंजलीताई दमानियाचे आले. मग अंजलीताई दमानियांचं नाव सुद्धा तोंडात घेणं हिला जड जात होतं. ती अंजलीताई दमानिया कधीच म्हणली नाही. सगळे प्रसारमाध्यम अंजलीताई दमानिया म्हणायची आणि ती काय म्हणायची? अंधारे दमानिया 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 करायची फक्त. म्हणजे इतकं अंगाचा तिळपापड व्हायचा हिच्या. का? दुसऱ्याची लोकप्रियता कुणाची असो, कुठलीही स्त्री समोर आली किंवा कुठलाही पुरुष लोकप्रिय झाला की पोटात सगळ्यात आधी कोणाच्या खुपत असेल तर सदावर्ते आणि सुषमा अंधारे हे दोन गटार असे आहेत ना, या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विचारांचं प्रदूषण करणारे. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या दोन बुजगावण्यांनी सगळं प्रदूषण करून टाकलेलं आहे. आणि साधू संतांना महात्म्यांना बदनाम करण्याचं काम षडयंत्र कोणी रचलं असेल तर ते हे सदावर्ते आणि सुषमा अंधारे आहे. हे दोन्ही सख्खे बहीण भाऊ आहेत, एकमेकांचे विचित्र प्राणी आहेत, हे भयंकर महाविचित्र आहेत. पण यांच्यावर पैसे उधळणारे भेटलेत ना यांना, पोतेच्या पोते उधळतात. या सुषमा अंधारेसाठी स्पेशल भेटले पैसा उधळणारा ठाकरे. आणि इकडे असेल फडणवीस सारखा एखादा दुसरा कुणी असेल, फडणवीस म्हणतात मी नाही, लोक म्हणतात फडणवीसच आहे सदावर्तेवर पैसा उधळणारा एवढा, पण फडणवीस म्हणतात मी नाही उधळत, दुसरं कुणीतरी उधळत असेल. मग असेल कुणी दुसरं तरी, म्हणजे जसं सुषमा अंधारेवर आहे ठळक उघडपणे तसं सदावर्तेवर पण असेल. या दोन लोकांनी इतकं वैचारिक प्रदूषण करण्याचा प्रयत्न केलाय आणि महात्म्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय. आज अण्णा हजारेंना जर या सुषमीनं बदनाम केलं नसतं ना तर आज गावच्या गाव राळेगण सिद्धीसारखी सार्वभौम गाव गणराज्य झाले असते, सार्वभौम झाले असते. हमारा गाव में हमारा राज, आमचं गाव आमचा विकास हे देवेंद्र फडणवीसांना चांगलं माहीत आहे. राळेगण सिद्धीचा फॉर्म्युला देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या ग्रामसेवकांनी आणि सगळ्या गट विकास अधिकाऱ्यांना राबवायला लावला होता, भाग पाडलं होतं, मुक्कामी ठेवलं होतं. गट विकास अधिकाऱ्यांना सीओंना गावागावात मुक्कामी ठेवलं होतं देवेंद्र फडणवीसांनी. राळेगण सिद्धीचा फॉर्म्युला राबवला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारावर, तुकाराम दादांच्या विचारावर अण्णा हजारे चालायचे. अगदी तुकाराम दादांनी ज्या पावलाने गेले त्या पावलावर पाऊल ठेवून अण्णा हजारे गेले, त्याच पावलावर ठेवून काम केलं अण्णा हजारेंनी. आणि आजही त्याच भूमिकेमध्ये आहेत अण्णा हजारे. पण या सुषमीच्या पोटात खुपलं आणि अण्णा हजारेला सगळ्यात सुरुवातीला बदनाम करण्याचं काम केलं. आणि मग जे नंदीबाईला असतात ना मान हलवणारे, डोलणारे, तिच्या तालावर नाचणारे, ते सगळे तिच्यासारखंच भरकटायला लागले. अण्णा हजारे जागे व्हा, उठा, लढा. तुम्ही काय करा रे दलिंद्रांनो, तुम्ही लढा ना. तुम्हाला माहिती आहे लोकशाही धोक्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या नावाने बोंबलता तुम्ही, रोज उड्या मारता. भारतीय जनता पार्टी, भाजप खराब आहे, देशासाठी धोका आहे वगैरे म्हणता तुम्ही. मग तुम्ही का लढत नाही? तुम्हाला माहिती असताना तुमचं काही कर्तव्य आहे की नाही लढण्याचं? फक्त अण्णा हजारेंनीच लढावं. अण्णा हजारे 90च्या वर्षात गेले. अण्णा हजारे आता 90 पारही करून समोर जातील. अण्णा हजारेंची वाटचाल आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि तुम्ही तरणे ताट असून तुम्ही अण्णा हजारेंच्या नावाने बोंबा मारता, सुषमीच्या नावावर नाचून, फक्त इशाऱ्यावर नाचून. तुमचं काही कर्तव्य आहे की नाही? सुषमा अंधारेचं काही कर्तव्य आहे की नाही? उठसूट याला बदनाम, साधू संतांचा बदनाम, याला बदनाम, त्याला बदनाम. मला तर वाटतं ते उद्धव ठाकरे काय नॉलेज असेल काय माहिती उद्धव ठाकरेचं हिच्यावर पैसे उधळायला आणि हिचं गटार पाजायला सगळ्या महाराष्ट्राला एवढे पैसे उधळून काय तर वाटलं पाहिजे. ही उद्धव ठाकरेंच्या वडिलांच्या बाबतीत सुषमा अंधारे काय बरळली होती? अण्णा हजारेंवर तर बरळली. अण्णा हजारेंना काही स्वतःचा मुलगा नाही तिचा बदला घ्यायला, पण बाळासाहेब ठाकरेंचा स्वतःचा मुलगा आहे ना. बाळासाहेब ठाकरेंना संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हिंदू हृदय सम्राट म्हणते, आजही म्हणते, कालही म्हणत होती, उद्याही म्हणेल हिंदू हृदय सम्राट. पण एकमेव सुषमा अंधारे अशी होती की ह्या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा अवमान करणारं कोणीच नाही आणि केला सुद्धा नाही, विरोधी पक्षाचे सुद्धा नाही. वास्तविक पाहता काँग्रेसच्या बाबतीत बाळासाहेब ठाकरे काही बोलायचे, पण काँग्रेस पक्षातील लोकांनी प्रत्येक शब्दाला मानच राखलाय बाळासाहेब ठाकरेचा. कधीच त्यांनी खालच्या भाषेमध्ये प्रत्युत्तर दिलं नाही. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी कधीच नाही. सगळ्यांनी मान राखला. सगळे हिंदू हृदय सम्राट म्हणायचे. जनता सुद्धा सगळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना म्हणत गेली, आजही म्हणते, उद्याही म्हणेल. मग एकमेव फक्त या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेचा अपमान करणारं कोण असेल तर सुषमा अंधारे आहे. एकट्या सुषमा अंधारेंनी फक्त बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला, अपमानास्पद शब्दात बाळासाहेब ठाकरेंना बोलली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा नको त्या शब्दात
अपमान करून ते खुल्या भाषणामध्ये सुद्धा तसाच बोलायची, अवमान केला. आणि त्याच बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र लेख स्वतःचा सुषमा अंधारेंवर पोतेच्या पोते पैशाचे उधळून तिचाच जयघोष सगळ्या महाराष्ट्रभर करायला लावतो. म्हणजे असा लेख कुणाच्या वाटेला असेल का? आता वास्तविक पाहता काँग्रेसमधला कुठलाही नेता घ्या, मी फॉर एक्झाम्पल उदाहरण विलासराव देशमुखांचं सांगते. विलासराव देशमुखांच्या बाबतीत जर असं बोलली असती सुषमा अंधारे काही, तर अमित भयांनी स्टेजच्या पायरीपर्यंत सुद्धा या सुषमा अंधारेंना येऊ दिलं नसतं. का? माझ्या वडिलांचा अपमान करणारी हिचं स्टेजवर काय काम आहे? पक्षामध्ये आणि काँग्रेसमध्ये तर पायरीवर यायची सुद्धा कधीच, म्हणजे ती स्वतः म्हणते की मी विलासराव देशमुख साहेबांचा गल्ली गल्लीमध्ये प्रचार करायचे वगैरे, पण करत असली तरी बी अमित भयांनी, धीरज भयांनी कधीच म्हणजे खेटराच्या दूरच जसं म्हणतात ना, तसं कधीच स्टेजपर्यंत यायला अशी किंमत दिली नाही काँग्रेस पक्षामध्ये सुषमा अंधारेंना. तिची हिंमतही नाही काँग्रेस पक्षामध्ये असं बरळायला किंवा काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर बरळायला. पण म्हणजे आपल्या वडिलांचा अपमान केल्यानंतर ह्या महिलेचा गवगवा कशासाठी, म्हणून हिला कधी कोणी किंमत दिली नाही. मग अण्णा हजारेंचा अपमान करायला लागली. अण्णा हजारेंचं असं कोणी नव्हतं की स्वतःचा मुलगा वगैरे असं बदला किंवा राजकारणामध्ये हिच्यावरती बरळेल पुन्हा वापस. पण त्या ठिकाणी हे उद्धव ठाकरे कसे आहेत, स्वतःच्या वडिलांचा एवढा मोठा अपमान केला तरीचा एवढा गवगवा महाराष्ट्रभर दाखवला की सुषमा अंधारे किती हुशार आहे, किती संविधानाचा अभ्यास आहे. अण्णा हजारेंवर केवळ झोपल्याच्याच बाबतीत ही बोलत नाही, झोपेतून जागे व्हा म्हणून. ही पुढं काय म्हणते, अण्णा हजारे पागल माणूस आहे, त्याला संविधानाचा अभ्यास नाही. मला संविधानाचा खूप अभ्यास आहे. म्हणजे हिला संविधानाचा अभ्यास नाही. मग हिचे जे आहेत ना, हिच्या इशाऱ्यावर नाचणारा गट तो वा 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 म्हणतो, सुषमाताईला लय अभ्यास, ही पुढची राष्ट्रपतीच होणार आहे म्हणते. म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्राची कन्या राष्ट्रपती झाली, तिच्या डोक्यावरचा पदर सुद्धा कधी पडत नव्हता. एवढी तिने संस्कृती जपली महाराष्ट्राची, साधू संतांचा विचार तिने जपला. आपल्या प्रतिभाताई पाटील, त्यांना संविधानाचा अभ्यास नव्हता का? मग हिलाच संविधानाचा लय अभ्यास आहे हा मानणारा विशिष्ट गट तयार झाला. म्हणजे प्रतिभाताई पाटील तर यांच्या डोक्यात सुद्धा नाही अजून की महाराष्ट्राची लेक राष्ट्रपती झाली एकेकाळी म्हणून आणि संविधानाची अभ्यासक होती. राष्ट्रपतीला संविधानाचा अभ्यास नसतो का? पण हा विशिष्ट मूर्खांचा गट तयार झालेला आहे सुषमा अंधारेंचा गवगवा करणारा. आणि हा गट काय करतो, फक्त वैचारिक प्रदूषण करतो आणि महात्म्यांना बदनाम करण्याचं काम करतो. बाळासाहेब ठाकरेंना इतके नावं ठेवण्याचं काम सुषमा अंधारेंनी केलं, आपल्या साधू संतांना ठेवले आणि त्या महाराष्ट्रासाठी महात्मा आहेत अण्णा हजारे. पण सगळ्यांच्या मनातून उतरवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सुषमा अंधारेंनी केलं आहे. म्हणून अशा बॅनर लावणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या लोकांना सुषमा अंधारे जेवढी हुशार वाटते ना, मग आज लढायला पाहिजे सुषमा अंधारेंनी. गावागावात जाऊन हिनं ठराव घ्यायला पाहिजे की आम्ही लोकशाही धोक्यात येत आहे म्हणून आम्ही EVM वर बंदी घालू वगैरे. अण्णा हजारेंनी स्वतःच्या गावात कसं गाव गणराज्य केलेलं आहे, सरकारची सुद्धा ताकद नाही त्या गावाच्या विरोधात एखादा निर्णय घेण्याची. कसं गाव केलेलं आहे आरशासारखं, आजही जाऊन पहा. आणि अण्णा हजारेंवर बॅनर लावणाऱ्या महामूर्खांनी पहिले आपले गावं तपासून घ्या. पहिले आपल्या गावात जा स्वतःच्या आणि आपल्या गावाचं एकदा सर्वेक्षण करा, फेरफटका मारा की आपलं गाव कसं आहे. आणि दुसरा फेरफटका मारा राळेगण सिद्धीमध्ये. मग राळेगण सिद्धी कशी आहे आणि मग अवकात नाही आपल्या अण्णा हजारेंवर बॅनर लावण्याची. नुसते या सुषमा अंधारेचे बैल झाले की चालले आपल्या महात्म्यांना नावं ठेवायला आणि चालले आपले काही बॅनर लावायला. का आपण बॅनर लावणारे कोण? अण्णा हजारेंनी कधीही काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली नाही. काँग्रेसचं सरकार पाळलं, काँग्रेसचं सरकार पाळलं. मागे एक ग्रामसेवक आणि एक सरपंच भेटला आणि अण्णा हजारेंनी काँग्रेसचं सरकार पाळलं म्हणायला लागले, बरळायला लागले. त्यांना म्हटलं मग भारतीय जनता पार्टीला फक्त एकच मतदान पडायला पाहिजे होतं ना अण्णा हजारेंचं, आणि बाकी सगळे जर तुम्ही काँग्रेसच्या वतीने होता तर मग सगळे मतदान काँग्रेसला पडायला पाहिजे होते. बाकीचं मतदान गेलं कुठं? म्हणजे अण्णा हजारेंचं एक तर भाषण दाखवा की बीजेपीला मतदान करा म्हणल्याचं. अण्णा हजारे उभ्या आयुष्यात कधी म्हणले नाहीत भारतीय जनता पार्टीला मतदान करा. पण काँग्रेस पक्षाला सुद्धा वाईट अण्णा हजारे कधीच म्हणले नाहीत. उलट अण्णा हजारे आज सुद्धा म्हणतात की काँग्रेस पक्षाच्या काळात माझे सगळे कायदे पास झालेले आहेत, मी मांडलेल्या मागण्या सगळ्या काँग्रेस पक्षाच्या काळात पास झालेल्या आहेत. ही भूमिका अण्णा हजारेंची आहे. या बोधावर आहेत अण्णा हजारे. अण्णा हजारे महात्मा गांधीजींच्या प्रत्येक विचारावर चालतात, प्रत्येक विचार आत्मसात करतात महात्माजी गांधीजींचा. महात्मा गांधी जरी हुबेहूब होता येत नसेल आणि प्रत्येकच व्यक्ती होत नसतो, इथे प्रतिकृती नाही परिवर्तन आहे, पण महात्मा गांधीजींच्या आयुष्यातलं कितीतरी अनुकरण करून बघितलंय, दाखवलंय, अनुभवलंय अण्णा हजारेंनी. महात्मा गांधीजींच्या प्रत्येक पावलावर चालण्याचा प्रयत्न अण्णा हजारेंनी केलाय. आणि तरी आपण अण्णा हजारेंच्या नावाने असे महामूर्खासारखे बॅनर लावत असो सुषमा अंधारेच्या इशाऱ्यावर नाचून, तर तो आपला महामूर्खातला महामूर्खपणा आहे.
आपलं काही घेणं देणं आहे की नाही? आपण आता उतरलं पाहिजे. अण्णा हजारे 90 मध्ये आहेत, त्यांची काय अपेक्षा करता? आपण सगळ्यांनी उतरलं पाहिजे. गावागावांमध्ये सभा गाजल्या पाहिजे. अरे कितीतरी ग्रामपंचायत आहेत काँग्रेसच्या, या महामूर्खांनी घेतलेत का कधी ठराव आमच्या गावात ईव्हीएम येऊ देणार नाही म्हणून? काँग्रेसच्या ताब्यात ग्रामपंचायत नाहीत का? मग ते स्वतः घेऊ शकत नाहीत ग्रामसभेचा निर्णय? लोकशाही धोक्यात आहे, आम्ही गावामध्ये ईव्हीएम येऊ देणार नाही म्हणून. अरे हेच भ्रष्टाचारी महामूर्ख. आणि हे काय अण्णा हजारेंना नावं ठेवणार आणि काय बॅनर लावणार विरोधी पक्षाच्या वतीने, आणि वरून म्हणणार की विरोधी पक्षांनी आता अण्णा हजारेंवर बोलायला सुरुवात केली. विरोधी पक्षांची अवकात नाही, लायकी नाही अण्णा हजारेंवर बोलण्याची, आणि भारतीय जनता पार्टीची सुद्धा लायकी नाही अण्णा हजारे. महात्म्यांवर बोलण्याचा काय संबंध आहे पक्षांचा? अण्णा हजारेंनी कधीही कुठल्या पक्षामध्ये प्रवेश घेतला नाही आणि कधीही कोण्या पक्षाची चाटुगिरी केली नाही, आणि म्हणून अण्णा हजारेंवर कुणी बोलू नये. कुठल्याच पक्षांच्या पुढाऱ्यांनी चाटुगिरी करू नये. कुठल्याच पक्षातील लोकांनी अण्णा हजारेंनी आमच्याकडून राहिले नाही, यांनी आम्हाला बदनाम केलं. त्यांनी महात्म्यांना आपलं म्हणण्याचा आणि महात्म्यांना दूर लोटण्याचा अधिकार राजकीय पक्षांना पुढाऱ्यांना नाही. तुम्ही तुमची चाटुगिरी कुत्रेगिरी बाजूला तुमच्या कामापुरती ठेवत जा, पण महात्म्यांना मात्र तुमच्या या गलिच्छ गटारांचा स्पर्श होऊ देत जाऊ नका. अण्णा हजारे हे गावागावांसाठी खेड्यापाड्यांसाठी महानच आहेत. अण्णा हजारेंच्या गावासारखं आज जर प्रत्येक गाव असतं ना, तर अगदी खरंच म्हणजे त्या राळेगण सिद्धीची जमीन सुद्धा किती हलक्या स्वरूपाची आहे, अतिशय कमी प्रतीची जमीन आहे. पाण्याचा प्रश्न तिथे किती भयंकर होता, तो अण्णा हजारेंनी सोडवला. पण मातीचा थोडाच सोडवता येतो, माती अडवता येते, पण मातीमध्ये बदल थोडाच करता येतो. खडकाळ जमीन आहे तरी त्या लोकांना किती सुख समृद्धी प्राप्त करून दिली अण्णा हजारेंनी. आणि मग ही सुख समृद्धी प्रत्येक गावाला मिळवता आली असती, पण अण्णा हजारेंना बदनाम केलं. अण्णा हजारेंना महात्मा म्हणून ह्या गोष्टीकडे जग पाहायला लागतं. तेव्हा ही राक्षसी आली आणि अण्णा हजारेंना कसं बदनाम करून अण्णा हजारेंचं कार्य फक्त सगळ्यांपर्यंत पोहोचू द्यायचं नव्हतं. खेड्यापाड्यामध्ये अण्णा हजारे आदर्श झालेले जे हाणून पाडायचे होते या राक्षसीनीला, आणि म्हणून असे राक्षसी विचाराचे लोक आहेत, हे नेहमी महात्म्यांना बदनाम करतात. आज बॅनरावरती बदनाम करण्याचा प्रयत्न करताय, म्हणजे कितीपर्यंत मजल चढली आपली. सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते, त्यांना विशाल स्वरूप दिसत नाही. अण्णा हजारेंचं विशाल स्वरूप या महामूर्खांना दिसणार नाही, कारण गुणवंताची किंमत करण्यासाठी पुढचा गुणवंतच लागतो. तुमच्यावर राजकीय पक्षांचे चष्मे घातलेत, म्हणून अण्णा हजारेंना तुम्ही त्या चष्म्यातून पाहता, आणि म्हणून अण्णा हजारे सुद्धा तुम्हाला कोणत्या तरी पक्षाचे दिसतात. तुम्हाला जर अण्णा हजारेंचं खरं स्वरूप पाहायचं असेल तर डोळ्यावरचा चष्मा काढा आणि मग राळेगण सिद्धीकडे बघा तुम्ही. मग तुम्हाला दिसेल की एक सार्वभौम गाव गणराज्य आणि अण्णा हजारे कोण आहेत. काय त्या वेगवेगळ्या पक्षांचे चष्मे घालता आणि अण्णा हजारेकडे पाहता. काढून टाका असले बॅनर आणि लागा स्वतः, उतरा रस्त्यावरती. लोकशाही जर धोक्यात आहे तुम्हाला वाटत आहे तर नका येऊ देऊ ईव्हीएम तुमच्या वार्डामध्ये, नका येऊ देऊ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तुमच्या गावागावामध्ये. ठराव घ्या, उठाव करा आणि लढा. भारतीय जनता पार्टी पक्षाच्या विरोधात म्हणाव तुम्ही लोकशाही धोक्यात आणलेली आहे का हिंमत तुमची? हिंमत असेल तर बोलून दाखवा, नसेल तर घरात बसा, काय दुसऱ्याच्या नावाने बॅनर लावता. आणि म्हणून ह्या विचारांची, महात्म्यांच्या विचारांची, अण्णा हजारेंच्या विचारांची, गांधीजींच्या विचारांची, सर्वोदयाच्या विनोबाजी भावे यांच्या विचारांची संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला गरज आहे. या सुषमा अंधारेंसारख्यांनी मधात येऊ नये आणि बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. या महात्म्यांना एवढी अपेक्षा सगळ्यांनी बाळगावी. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटूया एकदा नवीन विषयावरती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.